फॉर्म्युले बघितले होते. ओके, तर फॉर्म्युले काय काय बघा. करंट इलेक्ट्रिसिटी मधले सुरुवातीला करंटचा फॉर्म्युला बघितलेला होता. एक पहिला फॉर्म्युला जो आहे दॅट इज ऍव्हरेज करंट, अँड ऍव्हरेज करंट इज गिवन बाय फॉर्म्युला I इज इक्वल टू Q/T. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे दॅट इज इन्स्टंटेनियस करंट, दॅट इज dQ/dt. हे दोन फॉर्म्युले बघितले होते. त्याचबरोबर याच्यावरून चार्जचा फॉर्म्युला काय येणार आहे, Q इज इक्वल टू I इंटू टी, म्हणजे करंट जर कॉन्स्टंट असेल तर. आणि दुसरा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ IDT, जर करंट व्हेरिएबल असेल तर. ओके, 1 2 3 4. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठला फॉर्म्युला बघितला होता जरा सांगा बघूया. मला काय आठवेना, तुम्ही सांगा. सांगताय का? आणखी कुठला फॉर्म्युला बघितला होता? करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज किंवा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. करेक्ट. I इज इक्वल टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मुळे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर करंटचा फॉर्म्युला E बाय टाइम पिरियड येणार आहे, किंवा E इंटू फ्रिक्वेन्सी येणार आहे. ओके, याच्यावरून बाकीचे फॉर्म्युले येतात. करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड करंट थ्रू कंडक्टरचा फॉर्म्युला, तो एक फॉर्म्युला महत्वाचा आहे. तो फॉर्म्युला काय आहे, NEA/VD. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा व्यवस्थित. NEA/VD. करंटचा फॉर्म्युला काय, जरा बोला बघूया. NEA/VD. हा, सगळेच बोला. NEA/VD. NEA/VD हा फॉर्म्युला आहे. ओके, आता याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 3.1 आहे बघा. एक्झाम्पल नंबर 3.1. आणि एक्झाम्पल नंबर 3.1 मध्ये काय दिले लक्षात घ्या. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पास थ्रू ए बल्ब इन 1 मिनिट. टाइम दिलाय 1 मिनिट. एका बल्ब मधून 1 मिनिट मध्ये किती इलेक्ट्रॉन पास होणार इफ करंट इज काय आहे 400 मिली एम्पियर. इफ करंट इज 400 मिली एम्पियर. ओके, तर एका मिनिट मध्ये किती इलेक्ट्रॉन त्या कंडक्टर मधून पास झालेले असतील. ओके, तर याच्यावरून अगोदर चार्ज काढूया, कारण नंबर ऑफ क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील असं विचारलंय. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पास झालेले असतील 1 मिनिट मध्ये. अगोदर चार्ज काढूया. चार्जचा फॉर्म्युला काय, Q इज इक्वल टू I इंटू टी. सो Q इज इक्वल टू I इंटू टी. I किती आहे 400. आता मिली म्हणजे 10⁻³ आणि टाइम किती आहे 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे काय असतं 60 सेकंड असतं. ओके, सो चार्ज येणार आहे 4 इंटू 6 24 आणि त्याच्यावर 3 0 इंटू 10⁻³ सो चार्ज येणार आहे 24 कुलोम. एवढा चार्ज फ्लो झालेला असणार आहे. ओके, 1 मिनिट मध्ये. आता चार्ज माहित असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे काढायचे, तर हा फॉर्म्युला एक पाठ करून ठेवा. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला आहे ओके, चार्ज डिवायडेड बाय चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन, Q/E. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, हा पाठच करून ठेवायचा नेहमी लक्षात घ्या. ओके, तर 24 कुलोम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. ओके, हे कसं काढायचं असतं, N इज इक्वल टू Q/E. सो 24 डिवायडेड बाय एका इलेक्ट्रॉन वर चार्ज किती असतो 1.4 इंटू 10⁻⁻19 कुलोम. सो अशा प्रकारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन येणार आहेत 24 ऐवजी 240 डिवायडेड बाय 16 करतो. 24 बाय 1.6 म्हणजे 240 बाय 16 इंटू 10⁻19 येणार. ओके, डायरेक्टली 16 न डिवाइड होते का बघा. 16 न डिवाइड करूया डायरेक्टली. 8 राहिले ना, 8 आणि 16 इंटू 5 80. सो आन्सर येणार आहे N इज इक्वल टू 15 इंटू 10⁻19 एवढे इलेक्ट्रॉन्स. ओके, एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत त्या कंडक्टर मधून 1 मिनिट मध्ये पास झालेले असतील. हे लक्षात आलं का, काय डाऊट आहे काय, एनी डाऊट.
त्याच्यानंतर नंबर 3.2 3.2 काय दिलंय बघा, 10⁻20 इलेक्ट्रॉन्स, 10⁻20 electrons are there. 10⁻20 electrons pass from A to B. Okay, passes from A to B. 10⁻20 electron A to B travel करता है, and that is in 0.1 second. 0.1 सेकंड मध्ये 10⁻20 इलेक्ट्रॉन पास होत आहेत. तर करंट कॅल्क्युलेट करायचा आहे, अँड व्हॉट इज डायरेक्शन ऑफ करंट असा देखील क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता करंट काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, Q/T येणार ना. तर टाइम तर आपल्याकडे अवेलेबल आहे, चार्ज काढावा लागेल. आता 10⁻20 इलेक्ट्रॉन म्हणजे किती चार्ज, Q काढूया अगोदर. Q म्हणजे काय असणार आहे, N into E. जसं इथं फॉर्म्युला बघितला बघा, N इज इक्वल टू Q/E असतं. तर Q म्हणजे N इलेक्ट्रॉन मुळे किती चार्ज डेव्हलप होणार आहे, N इलेक्ट्रॉन मुळे किती चार्ज डेव्हलप होणार, कसं काढणार, Q इज इक्वल टू Ne. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 10⁻20, आणि एका इलेक्ट्रॉन वर चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10⁻⁻19. ठीक आहे. सो चार्ज येणार आहे दॅट इज 16 कुलोम हा चार्ज आला. मग करंट किती येणार आहे, करंट इज इक्वल टू Q/T ना. सो 16 डिवायडेड बाय किती टाइम मध्ये होतं हे, 0.1 सेकंड मध्ये. ओके, सो देअरफॉर काय येणार आहे, 160 एम्पियर. ओके, करंट येणार आहे 160 एम्पियर. ठीक आहे. आता मला कोण सांगेल काय, करंटची डायरेक्शन कशी असेल, A to B असेल का B to A असेल, व्हॉट इज डायरेक्शन ऑफ द करंट. आन्सर येणार आहे, डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम B to A. करंटची डायरेक्शन काय येणार आहे, B to A येणार आहे. याचं रिझन काय लक्षात घ्या, डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कशी असते, दॅट इज डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे सायंटिस्टनी कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट ही कशी डिसाइड केलेली आहे, इट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. आता इलेक्ट्रॉन जर A to B जात असतील, इलेक्ट्रॉन जर A to B ट्रॅव्हल करत असतील, तर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज A to B जात असेल तर पॉझिटिव्ह चार्ज कसं जाणार, B to A जाणार. आणि डायरेक्शन ऑफ करंट आपण काय घेतो, कन्व्हेन्शन नुसार. कन्व्हेन्शन काय आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कशी घ्यायची आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज घ्यायची आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जर आपण सोडला तर कसं जाणार, B to A. सो डायरेक्शन ऑफ करंट येणार आहे B to A. ओके, सो डायरेक्शन ऑफ करंट येणार आहे B to A, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. कोणाला काय डाऊट असला तर विचारू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल 3.3. मला डाऊट काय आहे का, माईक ऑन करून विचारू शकताय. कारण DC पांडे मध्ये लक्षात घ्या, याचा आन्सर दिलेला आहे. आन्सर काय दिलाय, आन्सर दिलंय B to A असं, डायरेक्शन A to B असं दिलंय.
पण ते आन्सर इनकरेक्ट झालेलं आहे. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात. ओके, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट का आहे अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. हे नेहमी लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट डायरेक्शन घ्यायचे. नेक्स्ट, a wire carries a current of 2 ampere. What is the charge flows through it in 1 second and how many electron does this corresponds to? Okay, या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, करंट दिलाय 2 एम्पियर and it flows for a time of 1 second. तर किती चार्ज फ्लो झालेला असेल, ओके, किती चार्ज फ्लो झालेला असेल हा पहिला क्वेश्चन आहे, आणि किती इलेक्ट्रॉन्स फ्लो झालेले असतील. तर पुन्हा एकदा Q इज इक्वल टू फॉर्म्युला काय, I इंटू 2T. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. ओके, I आहे, करंट किती आहे 2 एम्पियर, टाइम किती आहे 1 सेकंड, सो 2 कुलम चार्ज फ्लो झाला पाहिजे. ठीक आहे, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसं काढायचं, तर Q बाय ए करायचं म्हणून सांगितलं, हे पाठच करून ठेवायचं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज डिवायडेड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. सो 2 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 raised to minus 19. सो n इज इक्वल टू काय येणार आहे 20 डिवायडेड बाय 16 इंटू 10 raised to 19. ओके, 2चं 20 केलं, 1.6चं 16 केलं, 4 न डिवाइड करतो. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन येणार आहेत 1.25. बरोबर आहे ना, 1.25 इंटू 10 raised to 19 इलेक्ट्रॉन्स येणार आहे. दॅट इज द आन्सर. नेक्स्ट 3.4, exercise 3.4. If electron revolves in a circle of radius pi by 2 centimeter. ओके, सर्कलची रेडियस दिले पाय बाय 2 सेंटीमीटर दिले, आणि या सर्कलवर काय होतोय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स विथ युनिफॉर्म स्पीड. त्याचं स्पीड पण दिलंय. स्पीड किती दिलंय बघा, दॅट इज 6 इंटू 10 raised to 5 मीटर पर सेकंड या स्पीडने फिरतोय. फाइंड द इलेक्ट्रिक करंट. आणि इथं पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 घ्या असं सांगितलंय. टेक पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन काय व्हायला लागलाय, एका ऑर्बिट मध्ये पाय बाय 2 सेंटीमीटर रेडियसच्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व व्हायला लागलाय, तर त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारा इलेक्ट्रिक करंट काढायचा आहे. ओके, सो खूप सोपा आहे. सो इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला आठवत असेल, E बाय टाइम पिरियड असतं, किंवा E इंटू एफ असतं, किंवा E इंटू टाइम पिरियड म्हणजे काय असतं, किंवा व्हेलॉसिटीच्या स्वरूपात डायरेक्टली फॉर्म्युला काय आहे, EV डिवायडेड बाय 2 पाय आर. EV डिवायडेड बाय 2 पाय आर असा फॉर्म्युला आहे. ओके, EV डिवायडेड बाय 2 पाय आर. सो I इज इक्वल टू, इथं सगळे आपल्याला व्हॅल्यूज प्लेस कराव्या लागतील. ए म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन किती आहे 1.6 इंटू 10 raised to minus 19. फी म्हणजे स्पीड किती आहे 6 इंटू 10 raised to 5. 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 3.14, आणि रेडियस किती आहे पाय ऍज इट इज ठेवूया. ओके, इथलं पाय जे आहे 2 नंतर पाय जे आहे ते ऍज इट इज ठेवतो, आणि रेडियस किती आहे पाय बाय 2 आहे आरची व्हॅल्यू, आणि ते सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे काय करावं लागेल मला इथं 10 raised to minus 2 लिहावं लागेल. सो लक्षात घ्या, आता पाय इंटू पाय म्हणजे पाय स्क्वेअरची व्हॅल्यू त्यांनी दिली 10. ही 10 व्हॅल्यू ठेवली तर 10 बाय 2 म्हणजे 5 येणार. सॉरी 2 कॅन्सल होत आहे. डिनॉमिनेटरला काय येणार पाय इंटू पाय म्हणजे पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. डिनॉमिनेटरला 10 इंटू 10 raised to minus 2 म्हणजे 10 raised to minus 1, आणि 10 raised to minus 1 वर गेल्यानंतर 10 raised to plus 1 होणार. म्हणजे न्यूमरेटरला 1.6 इंटू 6 म्हणजे 9.6 इंटू 10 raised to किती होणार बघा -19 प्लस 5 म्हणजे -14, आणि -14 आणि डिनॉमिनेटर मधून आलेला 1. ओके, सो आन्सर येणार आहे दॅट इज 10 raised to minus 13 आन्सर येते एम्पियर.
10⁻13. लक्षात येते का? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3.5. काय दिलंय बघा. इफ द अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोड इन टाइम t थ्रू ए क्रॉस सेक्शन ऑफ वायर इज, ओके, तर चार्ज किती फ्लो होतोय त्याचं इक्वेशन दिलंय आणि ते इक्वेशन काय दिलंय बघा. बीटा टी मायनस गॅमा टी स्क्वेअर. बीटा टी मायनस गॅमा टी स्क्वेअर, here बीटा and gamma are the constant. Find the current in terms of t and sketch the graph of I versus t. म्हणजे काय सांगितलंय, एक गोष्ट करंटचं इक्वेशन काढायला सांगितलंय आणि I versus t चा ग्राफ काढायला सांगितलंय. दोन गोष्टी करायच्या. कसं करायचं सांगा बघूया, कोण सांगेल? अरे क्यू दिलाय आणि आय काढायचंय, कसं काढणार? बोला काहीतरी, जरा बोललं तरी चालेल माईक ऑन करून. इंटिग्रेशन ऑफ क्यू. हा, इथं फॉर्म्युला मी लिहिलाय, आठवतोय का? किंवा क्यू काढायचा, आय काढायचं असेल, क्यूचं इक्वेशन दिलेलं असेल आणि आय काढायचं असेल तर काय करावं लागेल? फॉर्म्युला दिसतोय ना? इंटिग्रेशन घ्यायचं का डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह. ओके, सो क्यूचं इक्वेशन दिलेलं असेल, आय काढायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि आयचं इक्वेशन दिलेलं असेल आणि क्यू काढायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके, सो आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी आहे, लक्षात घ्या, डी क्यू बाय डी टी. म्हणजे डी बाय डी टी ऑफ क्यूचं इक्वेशन काय आहे, बीटा टी मायनस गॅमा टी स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह बऱ्यापैकी येत असेल. ओके, कुणी शिकवलंय? मीच शिकवलंय की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. हा, बीटा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? डी बाय डी टी ऑफ बीटा टी. अरे काय अभ्यास करताय का नाही? बीटा इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज. डी बाय डी टी ऑफ टी म्हणजे 1च येतं ना, जसं डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे 1 येतो तसं. ओके, सो बीटा येणार मायनस गॅमा इज अ कॉन्स्टंट विच इज ऍज इट इज. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? टू टी. सो आयचे इक्वेशन येणार आहे, आय इज इक्वल टू बीटा मायनस 2 गॅमा टी. बीटा मायनस 2 गॅमा टी. हा, आता आय आणि टी मधला ग्राफ काढायला सांगितलाय. ओके, आता हे जे इक्वेशन आहे ते कशाचं इक्वेशन आहे ते अगोदर लक्षात घ्या. y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. हे जे इक्वेशन आहे ते स्ट्रेट लाईनचं आहे आणि याला सिमिलरच हे इक्वेशन आहे, म्हणजे ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके, आता y ऍक्सिस वर काय असणार आहे? करंट असणार आहे. y ऍक्सिस वर काय घ्यायचा? करंट. ज्याचा ग्राफ कसा येणार बघा. थोडासा इथला पाठ मी इरेज करतो. सो
वाय ऍक्सिस वर मी करंट घेणार आहे, ओके, आणि एक्स ऍक्सिस वर मी टाइम घेतो. ओके, सो वाय इज इक्वल टू एक्स ऍक्सिस वर टाइम घेणार. आता हे एम म्हणजे काय असतं, स्लोप असतं माहिती आहे ना. याचा स्लोप काय असणार आहे, -2 गॅमा. आता हे तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. आता नेगेटिव्ह स्लोप असणारी स्ट्रेट लाईन कशी काढावी लागेल, या पद्धतीने काढावी लागणार. अशी येणार आहे काहीतरी स्ट्रेट लाईन. ओके, आणि याचा स्लोप काय असणार आहे, स्लोप इज इक्वल टू -2 गॅमा हा स्लोप याचा असणार आहे. -2 गॅमा इज द स्लोप. आता इथं y इज इक्वल टू mx c म्हणजे c म्हणजे काय असतं, y इंटरसेप्ट असतो ना, y ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट. सो y ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट म्हणजे काय असणार आहे, तर कॉन्स्टंट म्हणजे काय असणार, बीटा. म्हणजे हे काय असणार आहे, बीटा असणार तुमचं. किंवा टाइम 0 असतानाची व्हॅल्यू, टाइम 0 असताना करंट किती असणार बघा, या इक्वेशन नुसार टाइम 0 असताना करंट असणार आहे बीटा. ओके, सो टाइम 0 असताना करंट असणार आहे बीटा. तसं इथं एक्स ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट काढायचा असेल, एक्स ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट म्हणजे या पॉइंटला सांगा आय ची व्हॅल्यू किती आहे रे, आय किती आहे, 0 आहे, आय 0 आहे. आय 0 असेल तर मग टी ची व्हॅल्यू काय येणार सांगा, बीटा बाय 2 गॅमा येणार. या इक्वेशन मध्ये ठेवा की आय बरोबर 0 ठेवा. सो बीटा इज इक्वल टू 2 गॅमा टी येणार ना. सो टी इज इक्वल टू बीटा बाय 2 गॅमा. सो दिस इज द ग्राफ ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो आयचं जे इक्वेशन आलंय ते बीटा -2 गॅमा टी आलंय. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येत आहे की ते स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईन. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये बघितलं तर टी बरोबर -2 गॅमा आहे, म्हणजे -2 गॅमा हा काय येणार आहे, त्याचा स्लोप येणार. आणि स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे काय येणार आहे, लाईन जी आहे ती इथे दाखवली निगेटिव्ह स्लोपची लाईन येणार आहे, लक्षात घ्या. ओके, आणि ज्यावेळी टाइम 0 असणार आहे त्यावेळी करंट बीटा असणार आहे, आणि ज्यावेळी करंट 0 असणार आहे त्यावेळी टाइम किती असणार आहे, बीटा बाय 2 गॅमा असणार आहे. अशा प्रकारे एक्स आणि वाय ऍक्सिस चे इंटरसेप्ट येणार आहे. ओके, लक्षात आलं का, तर डाऊट आहे का, ही काही डाऊट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज 3.6. क्वेश्चन नंबर 3.6. आणि क्वेश्चन नंबर 3.6 मध्ये काय केले लक्षात घ्या. सर परत रिपीट करा. रिपीट करू, हा ठीक आहे, रिपीट करतो. पण काय झालंय, टाइम कमी राहिलाय, त्याच्यापेक्षा काय करूया, रिजॉईन करूया आणि परत तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया.